सगळ्यात आधी मी आता कंटिन्यू करते प्रस्तावना. ओके. एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्च शिक्षण मी कसे काय घेतले. दुसरा प्रश्न असा विचारण्यात येतो की माझा कल बुद्ध विचारांकडे म्हणजे बुद्धिझम का आहे. हे प्रश्न मला कारणास्तव विचारण्यात येतात की मी या भारतातील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मलो होतो. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास ही जागा योग्य नव्हे, परंतु दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र या प्रस्तावनेत देता येईल. या प्रश्नाचे सरळ उत्तर आहे की माझ्या मतानुसार भगवान बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखादा विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्या भगवान बुद्धांच्या धम्माशिवाय पर्याय नाही, असे माझे पक्के मत सर्व धर्माच्या 35 वर्ष सखोल अभ्यास केल्यावर तयार झाले आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ना की ही बुक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहे. तर प्रस्तावना ते त्यांचीच आहे, त्यांनी स्वतः लिहिलेली आहे. बुद्ध धम्माचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळतो ही एक वेगळी कथा आहे. वाचकांना ही कथा जाणून घेण्यात रस असू शकतो. तर हे असे घडले. माझे वडील सैन्यात अधिकारी होते, पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिक गृहस्थ होते. त्यांनी मला कडक शिस्तीत वाढवले. माझ्या लहानपणापासूनच माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले. त्याचे वडील रामानंदी पंथांचे असले तरी मात्र कबीरपंथी होते. तसा त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता, पण तरीही गणपतीची पूजा करीत. अर्थात आमच्याकरिता, परंतु मला ते आवडत नसे. ते त्यांच्या पंथाची पुस्तक वाचत असत. मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना व कथा ऐकण्यास घरी जमलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचन सांगण्यास ते आम्हाला भाग पाडीत. कित्येक वर्ष असेच चालू होते. ज्या वर्षी मी इंग्रजी 4थ्या वर्गाची परीक्षा पास केली त्यावेळी माझ्या समाजातील लोक माझे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा घेऊ इच्छित होते. दुसऱ्या जातींची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा काही प्रसंग नव्हता, पण आयोजकांना असं वाटत होतं की त्यांच्या जातीतील मी पहिलाच असा मुलगा आहे की जो या अवस्थेपर्यंत पोचला आहे. मी फार उच्च स्तरावर गेलो असतो असे त्यांना वाटायचे. ते परवानगी घेण्यास माझ्या वडिलाकडे गेले. अशाने मुलं बिघडतात असे सांगून माझ्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की त्याने फक्त एक परीक्षा पास करण्यापलीकडे काही केले नाही. संयोजकाची फार निराशा झाली, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळुस्करांकडे गेले. त्यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. केळुस्कर तयार झाले. थोड्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली. अभिनंदनाची सभा झाली. दादा केळुस्कर सभेचे अध्यक्ष होते. ते त्या काळचे विद्वान गृहस्थ होते. त्यांचे भाषण संपल्यावर दादा केळुस्करांनी सयाजीराव ओरिएंटल सिरीज बडोदा करता लिहिलेले बुद्धाचे चरित्र मला सप्रेम भेट म्हणून दिले. मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले. त्या पुस्तकाने मी फार प्रभावित व प्रेरित झालो. मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बुद्ध साहित्याचा परिचय आम्हाला का करून दिला नाही. हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारण्याचा निश्चय केला आणि एके दिवशी मी तो आपल्या वडिलांना विचारला. मी त्यांना म्हटले की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणि अस्पृश्यांच्या अंधपातनाच्या आणि ब्राह्मण क्षत्रिय यांच्या महिमा मंडित करणाऱ्या कथा वाचण्यास ते आम्हाला का भाग पाडतात. वडिलांना माझा प्रश्न आवडला नाही. ते म्हणाले की तू असं मूर्खपणाचे प्रश्न विचारू नकोस. तू लहान आहेस. तुला जितके सांगितले जाते तितकेच तू करावे. माझे वडील रोमन हुकुमशहासारखेच होते आणि ते आपल्या मुलांवर हुकुमशाही गाजवायचे. मला आत्याकडे सोपवून माझी आई लहानपणीच वारली. मातृभूमीहीन म्हणून मला थोडे स्वातंत्र्य होते. काही काळानंतर मी पुन्हा तोच प्रश्न वडिलांना विचारला. यावेळी वडिलांनी उत्तराची तयारी ठेवली होती आणि ते म्हणाले, मी तुम्हाला महाभारत आणि रामायण वाचायला सांगतो. याचे कारण असे आहे की आपण अस्पृश्य आहोत. स्वाभाविकपणे तुझ्या न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. द्रोण आणि कर्ण यांचेच उदाहरण पहा. ही सामान्य माणसे होती, पण त्यांची मोठी उंची घातली. वाल्मिकीचे पहा, तो कोळी होता, पण त्याने रामायण लिहिले. तुमच्यामधील न्यूनगंड काढून टाकण्यास रामायण आणि महाभारत मी तुम्हाला वाचण्यास सांगतो. वडिलांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असे मला वाटते, पण माझे समाधान मात्र झाले नाही. मी वडिलांना सांगितले की मला महाभारतातली पात्रे मला आवडत नाही. मी म्हणालो मला भीष्म, द्रोण आणि कृष्ण आवडत नाही.
भीष्म आणि द्रोण पाखंडी होते. ते एक गोष्ट बोलायचे, कृती मात्र नेमकी त्यांच्या विरोधात करायचे. कृष्णाचा दगाबाजीवर विश्वास होता. त्याचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरीची मालिकाच होय. मला रामसुद्धा पसंत नाही. शिवपर्णका प्रकरणात, वाली सुग्रीव प्रकरणात आणि सीतेशी क्रूर वागणुकी संबंधात रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा. माझे वडील गप्प राहिले. त्यांनी ओळखले की बंड सुरू झाले आहे. अशा प्रकारे केडुस्करांनी दिलेल्या पुस्तकांमुळे मी भगवान बुद्धांकडे वळलो. त्या लहान वयात असताना सुद्धा रिकाम्या डोक्याने मी भगवान बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि मला भगवान बुद्धांच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. भगवान बुद्ध आणि यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती. हे पुस्तकं लिहिण्याची वेगळी गूढ कथा आहे. 1951 साली महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकाने वैशाखी अंकांकरिता लिहिण्यास मला सांगितले. या लेखात मी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल. हे सुद्धा नमूद केले जाते की जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचे असेल तर बौद्ध धम्माची कास धरावी लागेल. बौद्ध वाङ्मय हे इतके विशाल आहे की कोणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही. यामुळे बुद्ध धम्माची वाटचाल अत्यंत मंदगतीने होत आहे. बायबलसारखे एखादे पुस्तक बुद्धांकडे नाही ही याची मोठी उणीव आहे. या लेखाच्या प्रकाशनानंतर मला अनेक लेखी तोंडी विनंत्या करण्यात आल्या की मी हे पुस्तक लिहावे. असे त्यांचा प्रतिसाद म्हणून मी हे कार्य स्वीकारले. सर्व टीकांना निरस्त करण्याच्या हेतूने हे स्पष्ट मी करू इच्छितो. हे पुस्तक मौलिक आहे असा माझा दावा नाही. अनेक पुस्तकातील साहित्य याकरिता गोळा करण्यात आले आहे. अश्वघोष रचित बुद्धचरिताचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. त्याची काव्यप्रतिभा कोणीही नाकारू शकत नाही. काही प्रसंगी मी त्याची भाषाशैली उचललेली आहे आणि या पुस्तकातील ज्या बाबींकरिता मी मौलिकतेचा आग्रह धरेन ती म्हणजे प्रकरणाची मांडणी होय, ज्यामध्ये मी सुटसुटीत व स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात काही गोष्टी अशा आहेत की बुद्ध धम्माच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठराव्या त्याचा उहापोह मी परिचय या सदरात केला आहे. ज्या सर्वांचे मला सहाय्य झाले त्या सर्वांचे मी आभार मानतो. सकोली या गावाचे नानकचंद रत्तू आणि होशियारपूर पंजाब येथील नांगलखुर्दचे प्रकाशचंद यांनी या पुस्तकाची पांडुलिपी टाईप करण्यास जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. त्यांनी ते अनेकदा टंक मुद्रित केले. नानकचंद रत्तू यांनी हे महान कार्य तडीस नेण्यास फार त्रास व परिश्रम घेतले. आपल्या तब्येतीची काळजी न करता, मोबदल्याची अपेक्षा न करता नानकचंद रत्तू यांनी टायपिंग आदीची सर्व कामं स्वच्छेने केली. माझ्याप्रती असलेल्या प्रचंड प्रेमाखातीर व स्नेहाखातीर नानकचंद रत्तू यांनी प्रकाशचंद यांनी हे कार्य केले. यांच्या परिश्रमाचे मोल दिले जाऊ शकत नाही. मी त्यांचा फार आभारी आहे. या पुस्तकाचे कार्य मी जेव्हा आरंभिले त्यावेळी मी आजारी होतो आणि आताही आजारी आहे. काही वेळेस माझी स्थिती इतकी बिघडायची की डॉक्टर्स मला विझणारी ज्योत समजायचे. या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीव देणे माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झाले. मी त्यांचा हार्दिक आभारी आहे. त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली. मी MB चिटणीस यांचासुद्धा आभारी आहे. त्यांनी मला या पुस्तकात प्रभू तपासण्यात विशेष रुची घेतली. मी हे नमूद करू इच्छितो की बुद्ध धम्माचा अभ्यास करावयास आवश्यक पुस्तकांच्या संचातील हे पुस्तक होय. अन्य दोन पुस्तक म्हणजे बुद्ध आणि कार्ल मार्क्स, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती ती अनेक भागांमध्ये लिहिल्या गेली आहेत. ती लवकर प्रसिद्ध होतील अशी मी आशा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाकीचा पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड आणि प्लीज तुम्ही हा व्हिडिओ रोज 10 ते 15 मिनिट्स ऐकत चला. आवडला असेल तर हा व्हिडिओ प्लीज फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनल